युद्धामध्ये याचा कसा वापर होऊ शकतो? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. म्हणजे पहिला जो जगामधला सायबर हल्ला गाजला युद्धाच्या स्वरूपात, ओके. तर त्याला स्टक्सनेट असं म्हणतात. अच्छा. तर तो अमेरिका आणि इस्रायलनी साधारण 2013च्या सुमाराला इराणवर केला होता. अच्छा. तर इराण अणुबॉम्ब तयार करतंय असा अमेरिका आणि इस्रायलचा संशय होता. इराणचं म्हणणं होतं की आम्ही अणुबॉम्ब निर्माण करत नसून आम्ही अणु ऊर्जेसाठी युरेनियम वापरतोय. आता यातलं खरं खोटं माहीत नाही, कारण दोन्ही देश पुन्हा आपापल्या बाजूने बोलणार. पण त्या अणुबॉम्बसाठी किंवा अणु ऊर्जेसाठी युरेनियम एनरिचमेंट म्हणून प्रकार करावा लागतो. म्हणजे शुद्धीकरण, जे युरेनियम तुम्ही वापरता इंधन म्हणून, तर त्याचं आणखीन शुद्धीकरण. ते शुद्धीकरण करण्याची सगळी संगणकीय जी प्रक्रिया होती, तर ती हे स्टक्सनेट नावाचं एक नेटवर्क वापरून अमेरिका आणि इस्रायलने ती ठप्प करून टाकली. आणि त्यामुळे इराणचा अणुबॉम्ब स्ट्रोक अणुऊर्जा जो काय प्रकल्प होता तो रद्द झाला. आता AI सारख्या तंत्रज्ञानाची याच्यात भर पडली, तर AI याच्या पुढे जाऊन असे जगामध्ये कुठे कुठे प्रकल्प चालू आहेत किंवा खरोखरच हे अणुबॉम्ब आहे का अणुऊर्जा आहे, हे सगळी आत्ता ज्ञात नसलेली माहिती तुम्हाला देऊ शकतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे हे हल्ले आणखीन भयंकर होऊ शकतात. किंवा उदाहरणार्थ एखाद्या अतिशय म्हणजे विकृत प्रकारचे जे पृथ्वीवर दुर्दैवाने काही देश आहेत, त्या देशामधल्या सत्ताधाऱ्यांना कळलं की अमुक अमुक ठिकाणी आता हल्ला केला तर तो सगळ्यात जास्त प्रभावी ठरेल, कारण सगळ्यात जास्त लोक आहेत किंवा ठराविक प्रकारचे लोक आहेत, त्यांचे शत्रू असतील किंवा हल्ला करण्यासाठीची योग्य वेळ आहे. अशा असंख्य गोष्टी, अशा ॲनालिसिससाठी सुद्धा AI वापरला जाऊ शकतो.